नमस्कार. मी चेतन कुमार किसनराव सकुंडे, वागळवाडी सोमेश्वर नगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आज आपणा सर्वांना ज्ञातच आहे की 18व्या लोकसभेच्या निमित्तानं आज लोकशाहीचा उत्सव संपूर्ण देशामध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे. मतदानाचा एक टप्पा आता पूर्ण सुद्धा झालेला आहे. त्यानिमित्तानं आम्ही आरंभ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सर्व भारतवासियांना, बारामती लोकसभेतील सर्व मतदारांना, नवीन मतदारांना या मतदान रूपी उत्सवाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक विनंती करतो की आपण या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त आपलं जे राष्ट्रीय कर्तव्य म्हणजे आपण हा मतदानाचा अधिकार हा बजावलाच पाहिजे सुज्ञ नागरिक म्हणून. आणि आपण सर्वांनी या येणाऱ्या ज्या टप्प्यामध्ये ज्या ज्या दिवशी मतदान आहे त्या त्या टप्प्यामध्ये सर्वांनी एकत्रित येऊन किंवा समाजामध्ये जागरूकता निर्माण करून हे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या निमित्ताने आपण सर्वांना परत एकदा आरंभ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि ही जी आता देश पातळीवरची निवडणूक चालली याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं भासवलं जातंय किंवा सांगितलं जातंय की देशाची निवडणूक आहे, या गोष्टी अशा झाल्या पाहिजेत, तशा झाल्या पाहिजेत. पण आम्ही एक आरंभ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते एकत्रित आलो होतो. बऱ्याच या सगळ्या मतदारसंघामध्ये सर्व समविचारी लोकांशी संपर्क साधल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली की राष्ट्रहित महत्वाचं आहे, राष्ट्राची निवडणूक आहे, देश कणखर नेतृत्वाच्या हातात घ्यायला पाहिजे. ह्या जरी सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी आपल्याबरोबर जे आपलं म्हणतो की आपलं राष्ट्र प्रथम किंवा ह्या राष्ट्राला परमवैभव प्राप्त झालं पाहिजे, राष्ट्र कणखर झालं पाहिजे, आपल्या देशाने जगाला दिशा दाखवली पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्या बरोबर बारामती लोकसभा मतदारसंघातली जर आजची परिस्थिती बघितली तर या मतदारसंघामध्ये बऱ्याच गोष्टी अजून प्रलंबित राहिलेल्या आहेत. यामध्ये आम्ही एक 4-5 मुद्द्यांच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला जो मुद्दा आहे हा गोरक्षणाचा पहिल्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण इथं या लोकसभा मतदारसंघामध्ये बरेचशी लोक अगदी चांगल्या प्रकारे युवक असतील किंवा विविध संघटनांचे पदाधिकारी असतील हा गोवंश टिकण्यासाठी, कारण आपण भारत माता की जय ज्यावेळेस म्हणतो, आपल्या देशाला जसं माता म्हणतो तसं आपल्याला ज्या आईनं जन्म दिला ते एक आपली माता आहे, तशीच आपण गोमातेला सुद्धा आपल्या धर्मामध्ये पहिलं प्राधान्य दिलं जातं. आपण तिची सेवा करत असतो. पण आजची परिस्थिती अशी झाली की या मतदारसंघामध्ये अवैधरित्या म्हणजे गो हत्याबंदी कायदा असताना सुद्धा इतके मोठ्या प्रमाणामध्ये कत्तलखाने चालू आहेत. आपल्या गोरक्षकांनी जर त्या गाड्या अडवल्या गेल्या तर त्यांच्यावरती कधी कधी खुनी हल्ले सुद्धा झालेले आहेत. कधी कधी त्या गाड्या अडवताना त्यांच्यावरती खोट्या केसेस झालेल्या आहेत, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झालेला आहे. या गोष्टी सगळ्या होत असताना इथल्या एकाही लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत कधीही लक्ष दिलं नाही. ह्यांच्याकडे फक्त ह्यांची जी आता लढाई चालली ह्या घराणेशाहीच्या किंवा यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये आम्हाला अजिबात पडायचं नाही. आमचा एकच मुद्दा आहे की ह्या मुद्द्यांच्याकडे कोणीतरी लक्ष वेधलं पाहिजे. या लोकसभा मतदारसंघामध्ये 1-2 ठिकाणी 3 ठिकाणी चांगल्या गोशाळा निर्माण झाल्या पाहिजेत. कारण आज शेतकरी ज्या गोवंशाला पोटच्या मुलाप्रमाणे लहान बाळाप्रमाणे मोठं करतो त्यांना सुद्धा काही हौस आली नाही. पण शेतकऱ्याच्या परिस्थितीनुसार भाकड जनावरे किंवा काही वय झालेले जनावरे त्यांची सांभाळण्याची जर ताकद नसेल तर त्यांना त्या कत्तलखान्याला दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये गोशाळा 2-3 ठिकाणी तरी चांगल्या पद्धतीने चालू झाल्या पाहिजेत. जे गोवंश टिकवण्यासाठी ज्या ज्या संघटना किंवा जे पदाधिकारी त्या संघटनेचे किंवा जे गोरक्षक काम करतात त्यांच्यावरती कुठे गुन्हे दाखल नाही झाले पाहिजेत, त्यांना कुठे अडकवण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. यासाठी सुद्धा प्रतिनिधींनी लक्ष तिथं देणं गरजेचं आहे. गटातटाचं किंवा तुमच्या भावभावकीच्या राजकारणाच्या नादामध्ये हे जे मूळ मुद्दे आहेत ह्या मुद्द्यांच्याकडे पूर्णपणे ह्याला बगल दिलेले जाते. विकास 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 तर झालाच पाहिजे. जरी आम्ही या विचारांचा असलो किंवा आमच्या बरोबर या विचारांची काम करणारी माणसं असली तरी आम्हाला सुद्धा काही सगळ्या गोष्टींची प्रपंच चालवत असताना किंवा सगळ्या गोष्टी करत असताना ह्या गोष्टींची गरज सगळ्यांना आहे. लाईट लागली लाईट पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ते पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ह्या गोष्टींच्याकडे सुद्धा ठराविक गोष्टींच्याकडे एक सामाजिक घटक म्हणून ह्यांच्याकडे सुद्धा गांभीर्याने बघण्याची आज मितीला गरज आहे. दुसरा विषय जर बघितला तर आज आपल्या लोकसभा मतदारसंघातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची, काकांची या 3 पालख्या जातात. एक महिन्याचे वारकरी प्रत्येक महिन्याला पंढरपूरला, आळंदीला जाणारे रेग्युलर वारकरी आपल्या इथे. आज एवढं लोकप्रतिनिधींचं दुर्दैव इतक्या वर्षात यांनी मोठमोठं सगळं केलं, स्वतःसाठी सगळ्या गोष्टी केल्या. पण हे करत असताना ह्यांना कधी वारकरी भवन बांधायची
किंवा त्या वारकऱ्यांची सेवा होईल अशी कुठलीही गोष्ट करायची यांना कधीही बुद्धी सुचली नाही. आता तुम्हाला असं वाटेल की यायला ह्यांनी काही सगळं देवधर्माचंच लावलंय, यांच्याकडे काही विजन आहे काही काही विकासाच्या मुद्द्यावरतीच काही बोलत नाही. पण ही करत असताना विकास तर कुठलाही लोकप्रतिनिधी आला तरी विकास करणारच आहे, विकास होणारच आहे, विकास झालाच पाहिजे, बेरोजगारीचे प्रश्न सुटलंच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ही सुद्धा आपल्या समाजातील लोक येतं. आज आपलं विज्ञान किती जरी प्रगत झालं तरी विज्ञानाबरोबर अध्यात्माची जोड पाहिजे. पुढच्या पिढीला जर आपल्या पिढीला किंवा आपल्या येणाऱ्या भविष्याच्या पिढीला जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला कमीत कमी आपलं 60 वर्षानंतर आपल्याला जर घरात व्यवस्थित आपल्याला आपल्या मुलांनी सांभाळलं गेलं पाहिजे तर ह्याला अध्यात्माशिवाय किंवा वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही. कारण संस्कृती आणि संस्कार हे फक्त वारकरी संप्रदाय टिकवू शकतो. त्याच्यामुळे ह्या सुद्धा गोष्टींच्याकडे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आज उज्जैन सारख्या, आज काशी विश्वेश्वर सारख्या इतर ठिकाणी कॉरिडॉरचा प्रकल्प केंद्र शासनाच्या निधीतून तिथं झालेलं आहे. त्या धर्तीवरती सोमेश्वर देवस्थान असेल किंवा लोकसभा मतदारसंघातली भरपूर देवस्थानं असतात, तिथं कुठंतरी लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यांना सुद्धा हात घालण्याची गरज आहे. आज आपण प्रत्यक्षात बघत असतो, आज रासायनिक खतांचा इतका अतिरेक शेतीमध्ये झालेला आहे. आज शेतकऱ्यांचा प्रश्न इतका मोठा आहे की आज कॅन्सरचं प्रमाण आज जर गांभीर्याने बघण्यासारखी गोष्ट आहे की आज जवळजवळ लहान मुलांच्या पासून ते मोठ्या माणसांच्या पर्यंत, वयस्कर लोकांच्या पर्यंत कॅन्सर हा कुणाला सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे विषमुक्त शेतीचा जो प्रयोग आहे त्या प्रयोगासाठी कुणीही गांभीर्याने बघत नाही. आज उत्पन्न वाढीच्या नादामध्ये रासायनिक खतांचा इतका वापर झालाय की जमिनी नापीक व्हायला लागल्यात. प्रत्येक गोष्टीवरती रासायनिक खतांचा इतका वारेमाप वापर चाललाय की त्याच्यामुळे लोकांचं आरोग्य पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे गोवंश टिकणं गरजेचं आहे. जैविक खतांचा वापर झाला पाहिजे, रासायनिक खतांचा वापर कमी झाला पाहिजे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसण्यासाठी शेतकऱ्यांच्या मध्ये जनजागृती करण्याचं काम आहे. हे मुद्दे जो घेऊन लोकप्रतिनिधी पुढे चालणार आहे त्या प्रतिनिधीच्या पाठीमाग आम्ही आरंभ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये जे हे विचारांची लोक आहेत त्या लोकांना आम्ही एकत्रित घेऊन त्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचा प्रयत्न आम्ही कायमस्वरूपी करणार. त्याच्यासाठी आम्हाला ह्याच घरातला उमेदवार पाहिजे, प्रतिष्ठित पाहिजे किंवा लयच मोठ्या घरातला पाहिजे, एखाद्या सर्वसामान्य जरी उमेदवारांनी ज्या उमेदवारांनी लोकसभा मतदारसंघामध्ये फॉर्म भरले त्यातल्या सामान्य घरातल्या उमेदवारांनी जरी हा मुद्दा आमचा उचलून धरला किंवा प्रचारामध्ये आणला तर त्याच्या पाठीमागे सुद्धा आम्ही भक्कमपणे उभं राहील, जेवढी आमची ताकद असेल त्या पद्धतीनं. तिसरा एकदम महत्वाचा विषय, आपण बेरोजगारीवरती कधीतरी बोलतो, पण बेरोजगारी कशामुळे वाढली? आज आता मी जो हा मुद्दा घेणार आहे ह्याच्यामध्ये कधी कधी आम्हाला सुद्धा वेळात काढलं जायला येतं ह्यांनी काय काढले, पण रोहिंग्या घुसखोरी इतकी वाईट पद्धतीने आपल्या देशामध्ये चाललोय. आज जर आपल्या सोमेश्वर परिसरामध्ये जरी आपण हा विषय जरी घेतला किंवा या लोकसभा मतदारसंघामध्ये आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये तुम्ही फॅब्रिकेशनची कामं बघा, कंस्ट्रक्शनची कामं बघा, आज पूर्णपणे रोहिंग्या घुसखोरी. आज त्या लोकांच्याकडे जा. आज सोमेश्वर पंचक्रोशीमध्ये जेवढी सलूनची दुकान आहेत, आज जो मूळ नाभिक समाज आहे हा समाज पूर्णपणे बाजूला पडलेला आहे आणि तिथं रोहिंग्या घुसखोऱ्यांनी घुसखोरी करून त्यांच्याकडे आधार कार्ड आहेत, त्यांना जिल्हा विचारला तर माहित नाही, त्यांना तालुका माहित नाही, त्यांना तहसील त्यांचं माहित नाही, त्यांची गावाची माहित नाही. आपण जर सांगितलं तर ते आपल्याला काही सांगू शकत नाहीत. त्यांनी कशी घुसखोरी केली, काय केली आपल्याला काय माहित नाही. नाभिक समाजाच्या पोटावरती पूर्णपणे पाय देऊन आता सोमेश्वरच नाही तर अख्ख्या लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा इतर सुद्धा ठिकाणी पूर्णपणे रोहिंग्या घुसखोरांनी पूर्णपणे अतिक्रमण केलेले, त्या व्यवसायावरती पूर्णपणे कब्जा टाकलेला आहे. आज कंस्ट्रक्शन मध्ये जा, फॅब्रिकेशन मध्ये जा किंवा बेकरी व्यवसायामध्ये जा, पूर्णपणे हीच लोक आपल्या मूळ नागरिक कुठेही तुम्हाला दिसणार नाही. आणि सोमेश्वर परिसरामध्ये तर इतकी वाईट परिस्थिती झालेली की इथं आपण एखाद्या आई बहिणीकडे किंवा एखाद्या चाललेल्या मुलीकडे एखाद्या मुलाने किंवा एखाद्या माणसाने बघितलं तरी आपल्या घरातली त्या आई बहिणी आपण चिडीला जातो, आपल्या डोक्यामध्ये त्या पद्धतीची चिड निर्माण होती. पण आज आपल्या इथं एवढी ब्युटी पार्लर महिलांची असून महिला स्ट्रेटनिंग करण्यासाठी, फेशियल करण्यासाठी जिथं जेंट्स सलून कामगार आहेत, जे रोहिंगे जिथं काम करतात तिथं आपल्या घरातल्या आई बहिणी जात्यात. ह्याच्यावरती तुम्ही कधी लक्ष देणार आहे? ज्या वेळेस सापाचा अजगर व्हायची तुम्ही वाट बघताय का? त्यांनी गिळंकृत एखादी गोष्ट केल्याच्या नंतर तुम्ही सावध होणार आहे? ह्या गोष्टींच्या वरती आपण गांभीर्याने बघण्याची गरज आहे. इथं ह्या जे लोकप्रतिनिधी रोहिंग्या ह्या लोकसभेमधल्या रोहिंग्या घुसखोरांच्या वरती कमांड ठेवण्यासाठी, हितला रोजगार हितल्याच लोकांना उपलब्ध होण्यासाठी, ह्या देशाची संस्कृती संसार टिकवण्यासाठी, अखंड भारताचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी, हा देश आपला परमवैभवाला कसा जाईल, आपला देश विश्वगुरूच्या स्थानी म्हणजे कसा जाईल किंवा आपण जगाला कशा पद्धतीने मार्गदर्शन किंवा आपण एक संदेश देऊ शकतो, ह्या गोष्टींच्यासाठी जो या लोकसभा मतदारसंघातला उमेदवार
उभा राहील किंवा ह्या विचारांना प्रचाराच्या मुद्द्यामध्ये आणून ह्या विचाराच्या लोकांना एकत्रित करून यांना एक दिशा देण्याचा मार्ग दाखवेल किंवा या समाजाला एक दिशा द्यायचा प्रयत्न करेल। या उमेदवाराच्या पाठीशी आरंभ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही सर्वजण एकत्रित येऊन, आम्ही समविचारी लोक एकत्रित येऊन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी राहू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद।